नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर जवळ आला आहे रक्षाबंधन, पण आज आहे सोमवार, श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हर हर महादेव। तर चला, जवळ आला आहे रक्षाबंधन। प्रत्येक बहिणीला वाटतं की आपला भाऊ कुठल्याही अडचणीत सापडू नये, आपल्या भावाचं आयुष्य वाढावं, आपल्या भावाचं कुटुंब छान राहावं, त्याला मुलं मुली व्हावेत, मुलगे व्हावेत किंवा मुलं मुली व्हावीत, मुलं व्हावीत आणि त्याचा संसार सुखासमाधानाने चालावा। बहीण जेव्हा घराच्या बाहेर पडते त्यानंतर तिचं लक्ष आपल्या आईवर आणि भावावर असू शकतं किंवा भावावर किती जीव असतो बहिणींचा, याची खूप उदाहरणं माझ्याकडे आता व्हॉट्सअपवर आहेत। एकेका बहिणींनी चारही भावांना टायगर ब्रेसलेट, सिट्रिन ब्रेसलेट त्या सांगितल्या। मला तक्रारी, आमच्या भावांच्या अशा तक्रारी आहेत, 1000-1200 रुपये आमच्या भावांसाठी ताई खूप नाही आहेत। 4 भाऊ असले तरी ब्रेसलेट घेतली आहेत, 4 बहिणी असल्या तर 4-5-20 राजा घेतले आहेत। म्हणजे आपल्या कुटुंबातल्या सगळ्या बहीण भावंडांचं छानपैकी प्रेम आहे। तर असंच प्रेम कायम राहू द्या। पण त्याबरोबरच एक मोलाची टिप ही आहे की आपले भाऊ, आपले भाऊजे, आपली आई यांच्या संसारामध्ये, यांच्यामध्ये कधीही पडू नका। जी स्त्री आपल्या घरच्यांच्या मध्ये पडते, म्हणजे आपल्या माहेरच्या मध्ये बोलते किंवा तिथं लक्ष घालते, आपल्या आईला शिकवते, ती स्त्री कधीही उत्तम स्त्री नसते। तर तुमचं लग्न झालंय, परमेश्वरानं आपल्याला बाईचा जन्म दिलाय, 2-2 घरं दिली आहेत, तर दोन्ही घराचा उद्धार करणं हे स्त्रीचं काम आहे, ना की माहेरी जाऊन आईचे कान फुंकत बसणं। मा तुझी सून अशी आहे, तुझी माझी सासू अशी आहे। तर या गोष्टी आपल्या परिवारात होत असतील तर युनिव्हर्सची माफी मागा, महादेवाची माफी मागा। आजपर्यंत माझं हे चुकलं, यापुढे मी चुकणार नाही। तर सर्व कुटुंब सासर माहेरची सुखी ठेवणं हे आपल्या हातात असतं। आपण जर सासरी छानपैकी नांदलो तर माहेरी जायची गरज नाही आपल्याला। ती पण पोरगी कोणाच्या तरी घरनंच आलेली आहे, तिला छळायचं आपल्याला हे नाही की जी तुमची नणंद आहे। त्यामुळं माझ्या भावाकडं एक कमेंट सतत येते, मी नाव घेत नाही, पण एक कमेंट सतत येते की ताई माझा नवरा बहिणीकडे गेला, त्याच्यावर काळी जादू केली का? आणि तेव्हापासून तो माझ्याशी भांडतोय। कुठली बहीण भावावर काळी जादू करू शकते का? मी म्हणते बायको करू शकते एक परी, थर्ड पार्टीसाठी, ह्याच्यासाठी कशासाठी पण बहीण नाही करू शकत। पाठीला पाठी लावून आलेले बहीण भावंड असतात, त्या कितीही विचार त्यांचे, भावांना भावजया भरवत असतील, काय असतील, पण मनामध्ये जी बहिणीची जागा असती ती कधीही भावाच्या जात नाही, नाही बहिणीच्या जात। त्यामुळं ज्यांनी कुणी या चुका केल्या आहेत त्यांनी खेळीमेळीने राहा। पुरुष जातीला, म्हणजे जे दादादाजी लोक आहेत त्यांना हे सांगते की ज्यावेळी आपली मुलगी, आपली बहीण आणि आपली आत्या या तिघींना जेव्हा आपण खुश ठेवतो त्यावेळी माता लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरते। एवढे दिवस पालटतात, म्हणून कधीही बायकोचं ऐकून सुद्धा तुम्ही आपली बहीण, आपली आई, आपली आत्या या 3 नाती अशी आहेत की तिथं आपले बरेच सारे ग्रह मजबूत होतात आणि आपले दिवस पालटायला सुरुवात होती। आणि सुनांनो सुद्धा हे लक्षात ठेवा की तेही आपलंच घर आहे, हेही आपलंच घर आहे। जर आपल्या घरात आपल्याला समाधान शांती हवी आहे तर त्या घरात पण हवी आहे। त्यामुळं आई मुलींनी हे विषय बोलत बसू नका, माझी सून अशी आहे आणि माझी सासू अशी आहे। तर एकत्र आणि खेळीमेळीने राहा, हेच रक्षाबंधनाचा माझा तुम्हाला संदेश आहे। आता रक्षाबंधनासाठी खास उपाय सांगते। तुम्हाला जर वाटतंय की जे ब्रेसलेट नाही घेऊ शकले, भावाचे दिवस पालटावे, भावाचं लग्न व्हावं, भावाचा जॉब लागावा, या साऱ्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत, तर रक्षाबंधनाच्या दिवशी भावासाठी करा हे उपाय, म्हणजे तुमच्या भावांच्या या सर्व इच्छा पूर्ण होतील। बहिणीनं भावासाठी काही करायचा एकच दिवस असतो, नाही तर प्रत्येक उपाय हा आपणच आपल्यासाठी करावा लागतो। पण रक्षाबंधन हा दिवस असा आहे की बहिणी भावासाठी करू शकतात, भाऊ सुद्धा बहिणीसाठी करू शकतो। तर चला बघूया 4-5 उपाय, छोटे छोटे, ज्याच्यातनं मजा पण येईल आणि काय होईल। याच्यावर मला कुणीही वाईट कमेंट करायच्या नाही की ताई आम्ही जर हे घेऊन गेलो तर आमच्या बहिणीला वाईट वाटेल। ज्यांच्या बहिणीला वाईट वाटतंय किंवा ज्यांना काय होतंय त्यांनी करू नका, ज्यांना वाटतंय हे सगळं योग्य आहे त्यांनी करा। पण निगेटिव्ह कमेंट, माझ्या भाऊजाईला राग येईल, माझ्या नंदेला राग येईल, हे मला काहीही कमेंट करू नका। अशी कुटुंब जी असतील त्यांनी त्यांचं बघून घ्या। पण ज्यांचं भावावर प्रेम आहे, ज्यांना भावाचं आयुष्य उद्धार करावा वाटतो, ज्यांना बहिणींचा उद्धार करावा वाटतो, त्यांनी हे उपाय रक्षाबंधनाच्या दिवशी जरूर करा। राखीच्या दिवशी करा, 30-31 माहेरी राहत असल्या तर दोन्ही दिवसात कधीही केले तरी चालेल, जात असाल जसं असेल तुमचं ते।
मी कोणतीही रक्षाबंधनावर व्हिडिओ केला नाही, कारण देवानं दिलेला तो आहे अगदी भद्रा काळ, हे काळ ते काळ. पण तो पौर्णिमा, यावेळची पौर्णिमा खूप छान आहे, कारण सुपर मून आहे, ब्ल्यू मून आहे तो. त्यामुळं त्यातल्या ऊर्जा भरभरून आहेत. तुम्हाला जे सोडून टाकायचे वाईट गुण ते त्याच्याबरोबर सोडून जाऊ द्या आणि नंतर चंद्राची आंघोळ करा. आकाश आलं, आभाळ आलं, पाऊस पडला तर गोष्ट वेगळी आहे, पण पौर्णिमा खूप छान आहे ही. तर चला सांगते तुम्हाला मी उपाय, आता माझी बडबडणी थांबायची. तर जर भावाला पैसा कमी पडत असेल, जर भावाची परिस्थिती सुधारत नसेल, जर भाऊ खूप कष्ट करून सुद्धा त्याच्याकडे काही येत नसेल, किंवा भाऊ शेतकरी असेल आणि त्याचे कष्ट करून पण त्याचं चीज त्याला मिळत नसेल, तर बहिणीने त्याच्यासाठी काय करावं? आपल्याच घरातनं पैसा कमी पडतोय, शेतात पीक येत नाही, धंद्यात बरकत येत नाही, अशा ज्यांच्या भावांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी काय उपाय करावा? तर आपल्या घरातून जातानाच एक गुलाबी रुमाल किंवा आपल्या ब्लाऊज पीसचा छोटासा तुकडा कापून घ्यावा. त्याच्यामध्ये एक मूठ बासमती चावल, अखंड चावल जे असतात ते त्याच्यामध्ये घालावे. मुठीपेक्षा कमी घातले तुम्ही, छोटी पुरचुंडी केली तरीही चालेल, पण शास्त्र सांगतं एक मूठ चावल त्याच्यामध्ये तुम्ही घालावेत, बासमती चावल. आणि त्याला हळद लावून थोडेसे पिवळे करावेत. म्हणजे आधी वाटीत घ्यावेत, त्याला थोडीशी हळद शिंपडा ओली करून आणि ते तांदूळ पिवळे करा. गुलाबी कापडामध्ये पिवळे तांदूळ घालून तसंच ते देवासमोर ठेवा. त्याच्यामध्ये 2 लवंगा, 2 वेलची, हिरवी घाला किंवा काळी घाला. काळी घातली तरी शुक्राचं प्रतीक आहे, त्यामुळं हिरवी घातली तर प्रेमाचं प्रतीक आहे, किंवा दोन्ही तुम्हाला जमत असतील तर दोन्ही 2-2 वेलच्या तुम्ही त्याच्यामध्ये घाला. त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं किंवा 11 रुपये, 10 रुपयाचं 1 नाणं पिवळं, गुरु आला, 1 रुपयाचं 1 नाणं, असे 11 रुपये पण तुम्ही त्याच्यात ठेवू शकता, नाहीतर 1 रुपया ठेवू शकता किंवा चांदीचा शिक्का सुद्धा ठेवू शकता. हे ठेवून झाल्यावर त्याच्यावर एक सुपारी ठेवावी आणि देवासमोर ठेवून त्याला हळदी कुंकू, धूप, उदबत्ती ओवाळावी. गुलाबाचं फूल व्हावं आणि मनोमन प्रार्थना करावी की हे परमेश्वरा, हे महादेवा, माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे, त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या तक्रारी दूर होऊ दे आणि त्याच्या घरात बरकत येऊ दे. आपण काय करतोय? भावाला पैसा पुरवठी यावा म्हणून आपण त्यांना उपाय सांगत आहोत. तर या प्रकारे तुम्ही त्यांना सांगू शकता. हे सगळं भावाला राखी बांधून झाल्यावर त्याच्या हातामध्ये द्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे? आता ज्या भावांचे व्यवसाय आहेत त्यांनी आपल्या बहिणीच्या हातनं दिलेली ही पुरचुंडी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहे, म्हणजे आपल्या गल्ल्यामध्ये ठेवायची आहे. स्त्री हीच लक्ष्मी आहे, बहीण हीच तुमची लक्ष्मी आहे, आई हीच लक्ष्मी आहे, आत्या हीच लक्ष्मी आहे. त्यामुळं या सगळ्यांना दुजा भाव कधी करू नका, कमी कधी लेखू नका, तिथं आपलेच ग्रह खराब होतात. तुम्ही बघा, मोठी मोठी टाटा बिर्ला असू दे, नाहीतर अमिताभ बच्चन असू दे, त्यांच्या घरी मुलींना किती मान आहे, त्यांच्या घरी सुनांना किती मान आहे. या गोष्टी लक्षात घ्या. म्हणून ही लोक वरती जातात आणि आपण दुजाभाव करत बसतो, भांडणं करत बसतो, कुठं एखाद्या शेतीच्या तुकड्यावरनं भांडणं करत बसतो. तर आपला धर्म हा आहे, जरी तुमच्या आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये नाव असेल तरी सुद्धा आपण आपल्या घरी सुखी आहोत ना, याची थोडीशी आपण हे करा. मला कुणाला काहीच डिसिजन द्यायचं नाहीये, पण असं करावं अशी माझी इच्छा असते. त्यातनं आपली इच्छा. तर हे सगळं भावाला द्यावं. त्यावेळी भावानं बहिणीला वस्त्रदान करावं. वस्त्रदानासारखं दुसरं पुण्य नाही. मी वेळोवेळी हेच सांगत जाईल. आपली मुलगी, आपली बहीण आणि आपली आत्या, 3 नाती पुरुषाच्या आयुष्यात अतिशय महत्वाचे आहेत. बायकोच्या आधी सुद्धा त्या तिघींमध्ये सुद्धा लक्ष्मी असती. जर माहेरची लक्ष्मी म्हणजे आपली बहीण, आपली मुलगी, आपली आत्या ही जर खुश राहिली तर आपल्या घरी लक्ष्मी पाणी भरती. वाईट कमेंट कोणाच्याही नकोय. नाती आहे, दिवस छान आहे, कमेंट छान छान करा. आपल्या बहिणीला साडी, वस्त्रदान करावं. आपल्या ऐपतीप्रमाणे जे काही असेल ते बहिणीला द्यावं. त्याच प्रकारे आता ज्यांचे शेतकरी भाऊ आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये हे उगवत नाहीये, त्यावेळी बहिणीनं दिलेली ही पुरचुंडी आपल्या शेताच्या मध्यभागी जाऊन ती पुरावी. किती वाजता पुरा? पौर्णिमेला पुरा, 2 दिवसानं पुरा, कधीही पुरा. बहिणीच्या आशीर्वादानं, बहीण हीच माता लक्ष्मी आहे, बहीण हीच आपली काळी आई आहे, म्हणजे जमीन आहे ती सीतामाई आहे, म्हणजे सगळीकडे स्त्रीला महत्व आहे. त्यामुळे भावांनी नेऊन आपल्या जर जमिनीमध्ये पुरलं आणि बहिणीला सांगितलं की बहिणींना सांगावं सुद्धा लागत नाहीये. आपल्या परिवारामध्ये अशा बहिणी आहेत की भावांच्या गोठ्यांना नजर लागते, भावांच्या गाईला नजर लागते. आई त्याच्याकडे पैसे नाहीत ताई, तर तू त्या पत्त्यावर त्याला ब्लॅक क्रिस्टल पाठव. इथपर्यंत सुंदर बहिणी आपल्या कुटुंबामध्ये आहेत.
तर अशा प्रकारे शेतकरी भावाची पण तुम्ही मदत करू शकता. दुसरी गोष्ट आहे, भावांची लग्न होत नाहीत, हे खूप तुमचे प्रॉब्लेम आहेत, खूप आहेत. प्रत्येक जण म्हणतं की भावाचं लग्न होत नाही, ताई उपाय सांग. तर त्यावेळी मी तुम्हाला उपाय सांगत नाही, तुम्ही काय करावं ते. तर इथं रामबाण उपाय आहे तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी. रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या घरातनं ज्या आधीच माहेरी गेल्या असतील त्यांनी माहेरी केलं तरी चालेल, ज्या अजून सासरी आहेत रक्षाबंधनाला जाणार आहेत त्यांनी केलं तरी चालेल, कुरिअरनं त्यांना पाठवलं तरीही चालेल. तुमचा जसा विश्वास असेल ते तुम्ही करू शकता. तर ज्या भावांची लग्न होत नाहीये त्या बहिणींनी छोटंसं पिवळं कापड घ्यावं, त्यामध्ये 1 मूठ अक्षदा पिवळ्याच करून घालाव्यात मघासारखं, आणि 2 हळकुंडाला मौली बांधून त्यामध्ये ठेवून ती पुरचुंडी घरातल्या महादेवासमोर ठेवावी आणि सांगावं, हे महादेवा, हे माता पार्वती, माझ्या भावाचं लग्न होऊ दे, त्याच्या संसाराची भरभराट होऊ दे, त्याचा वंश वाढू दे, त्यासाठी मी हा उपाय करत आहे. हे सगळं त्याला धूप दीप दाखवावा आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यावर हे भावाच्या हातात द्यावं. भावानं ते घ्यावं आणि स्वतःच्या जिथं आपण कायमस्वरूपी राहतो त्या ठिकाणी ठेवावं. तुम्ही खिशात ठेवू शकता, तुम्ही झोपता तिथं ठेवू शकता, कुठेही ठेवू शकता. बहिणीने दिलेली ही हळकुंड तुमच्या आयुष्यात जोडीदार आणून देतील, तुमची लग्न लवकरात लवकर ठरतील. तर या प्रकारे ज्याला ज्या प्रकारे करायचंय कुरिअरनं करा, जाऊन करा, काही करा. उपाय सांगायचं फक्त माझं काम आहे, त्याच्यावर मी आणखीन तुम्हाला काही सांगू शकत नाही. तर हे तुम्ही आपल्या भावासाठी करू शकता. तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, आई भाऊ सॉरी मला अनुश्री म्हणून सारखं आईच तोंडात येतं, ताई येईनच झाले. ताई माझा भाऊ अभ्यास करत नाही किंवा माझा भाऊ नेटच्या परीक्षेला बसलाय, माझ्या भावाची उन्नती व्हावी, चांगली नोकरी लागावी, वडिलांनी कर्ज काढून त्याला शिकवले पण त्याची तेवढी परीक्षा पास व्हावी म्हणून उपाय सांग, किंवा म्हणून तुम्ही त्यांना ग्रीन ब्रेसलेट सुद्धा दिलेली आहेत. तर काय करायचं आहे, त्यावेळी हिरव्या कापडामध्ये 1 सुपारी हिरवे करून तांदूळ घ्या, थोडेसे हिरवे करून तांदूळ घ्या. हिरवे तांदूळ जर नसतील तर धने घ्या. हिरव्याचंच प्रतीक आपल्याला बुधग्रह भावाचा मजबूत झाला तर हे सगळं होणार आहे. त्यामुळं हिरव्या कापडामध्ये हिरवे तांदूळ किंवा धणे घ्या, 1-2 वेलची घ्या हिरवा, आणि 11 किंवा 21 रुपये किंवा जी नोट हिरवी आहे 50ची ती नोट त्याच्यामध्ये टाका, त्याची पुरचुंडी बांधा आणि ती भावाला द्या. त्यानं सतत जवळ ठेवा. बहिणीची ही माया, बहिणीचं हे प्रेम, बहिणीचे हे आशीर्वाद तुम्हाला अभ्यासात प्रगती करून देतील. मोठ्या मोठ्या परीक्षांमध्ये पास करायचं पाठबळ हे बहिणीच्यामुळे तुम्हाला मिळेल. तर रक्षाबंधनाला जरूर हा उपाय करा. दुसरी गोष्ट, आपला भाऊ सतत आजारी पडत असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, खूप जणांना प्रॉब्लेम आहे की आपला भाऊ आता वय झाले समजा तुमचं काय असेल अजून, सतत आजारी पडत आहे, तर त्यावेळी पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं काळं छोटंसं कापड घ्यावं, त्यामध्ये काळे तीळ घालावेत आणि आपल्या भावाच्या डोक्यावरून 9 वेळा उतरून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावेत किंवा जमिनीमध्ये ती पुरचुंडी तशीच पुरून टाकावी. भावाची आजारपणं कमी होतील, 100% भावाची आजारपणं कमी होतील. तेवढ्या भावानं तुम्ही करा की भावावरनं ओवाळताना उलट्या दिशेनं घडाच्या उलट्या दिशेनं त्यांच्या डोक्यावरनं उतरवा आणि हेच प्रार्थना करा की जी काही बला असेल माझ्या भावावर, ज्यांना आजारपण येत असेल त्या सगळ्यांचं सगळं जाऊ दे आणि माझा भाऊ मस्तपैकी हेल्दी राहू दे, हे म्हणून तुम्ही ती पुरचुंडी जमिनीमध्ये पुरू शकता. दुसरी गोष्ट, भाऊ जवळ नाहीयेत, भाऊ अमेरिकेला आहेत, आम्ही काय करू, तर तुम्ही त्यांच्या फोटोवरनं सुद्धा उतरून हे सगळं करू शकता. दुसरी गोष्ट की माहेरमधले संबंध चांगले नाहीयेत, बिघडलेत कशानं तरी, भावजयांमुळे बिघडले असतील, आईमुळे असेल, भावामुळे असेल, कुणामुळे पण बिघडले आहेत. पण तुमच्या खूप साऱ्या असंच आहे की ताई आमचं चांगलं व्हावं, झालं आमचं भांडण झालं, आमचे संबंध बिघडले, पण आता काय करायचं, आमचे संबंध चांगले व्हावेत. या सगळ्यासाठी महत्वाचं आहे, सगळे संबंध नीट होतात ते होतात या ब्रेसलेटनं. अतिशय महत्वाचं ब्रेसलेट आहे, कारण हे पिंक टायगर आय ब्रेसलेट आहे, म्हणजे तिथं राहू केतू सुद्धा येतो आणि पिंक मध्ये प्रेम सुद्धा येतं. त्यामुळे संपूर्ण नातेसंबंध सुधारण्यासाठी घरात प्रत्येकानं ब्रेसलेट जर घातलं तर त्या घरामध्ये हळूहळू सगळीकडे आनंद नांदायला सुरुवात होते. पण त्यापेक्षा सुद्धा हे सगळं सोडून मी तुम्हाला उपाय सांगत असते. तर मधाची बाटली, भावाला रक्षाबंधन करून झाल्यावर मधाची 1 बाटली भावाला द्यावी. काही गुंडाळू नका, कशात नका, हातामध्ये घ्या, स्वतःचे विचार त्याच्यामध्ये घाला की
माझ्या भावाचं आणि माझ्या आई वडील सगळ्यांचं कुटुंब, ते कुटुंब हे कुटुंब सगळं आनंदानं नांदावं यासाठी हे मध मी त्याला देत आहे. भावानं त्याचा स्वीकार करावा. ते रोज मध आपण बाहेर जाताना थोडंसं चाटावं आणि मग घराच्या बाहेर पडावं. बहिणी लहान असो मोठ्या असो त्यांचे भरभरून आशीर्वाद आणि त्यांची खुशी तुमच्या मागं भरभरून मिळेल. तर हे जरूर करावं. ज्यांना व्यवस्थितपणे सगळ्यांचं घर चालू हवंय, नातेसंबंध सुधारायचे आहेत त्यांनी. धंदा व्यापार चालत नसेल, तुमच्या भावाचा धंदा व्यापार चालत नसेल तर तुम्ही त्याला चंदनाचा सेंट गिफ्ट देऊ शकता. त्यानं त्यांचा जे विष्णू आहेत त्यांचं ते बळकट होईल. विष्णू खुश झाले की आपोआपच मागणं माता लक्ष्मी खुश होईल. त्यामुळं बहिणीनं त्यांना पिवळ्या चाफ्याची फुलं द्यावीत रक्षाबंधनानंतर किंवा मग चंदनाचा सेंट द्यावा. तो त्यांनी त्यांच्या व्यापार धंदा या ठिकाणी लावावा. रोज बहिणीने दिलेला सेंट हा तुम्ही या शुक्र पर्वतावर थोडा लावून या प्रकारे त्याचं मॉलिश करावं आणि हेच म्हणावं की हे माता लक्ष्मी, बहीणच तुमची लक्ष्मी आहे, आत्याच तुमची लक्ष्मी आहे. तर हे माता लक्ष्मी माझा धंदा व्यापार व्यवस्थित चालू दे. माझ्या बहिणीने दिलेला हा उपाय मी करत आहे, तर तिच्या स्वरूपात, माझ्या बहिणीच्या स्वरूपात माझ्याकडे ये आणि लक्ष्मी बनून राहा. माझा धंदा व्यापार नीट चालावा. हे शुक्र पर्वतावर रोजच्या रोज करा. जोवर बहिणीने दिलेला सेंट संपत नाही किंवा अत्तराची बॉटल संपत नाही तोवर करा. बघा काय फरक पडतोय. मनापासून प्रेम करा. एका आईच्या पोटात आलेला आपण 2 जण असतो, त्यामुळे मनापासून करा. तिथं बायकोचं ऐकू नका. मी स्पष्ट बाई असेल तरी त्यांची बाजू घेऊन न बोलता पुरुषांना सावध करते की बायकोचं नका ऐकू. जिथं वाद आहे तिथं तुम्ही करून बघा तुम्हाला काय फायदा होतोय ते. बहीण खुश, जसं मी सांगते नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश. त्याच प्रकारे आपली बहीण खुश, आपली मुलगी खुश, आपली आत्या खुश तर सारी दुनिया खुश. कारण ही सगळी नाती बायकोनं जरी मुलगी दिली असली तरी ह्या सगळ्या नात्यांना शास्त्रीय आधार आहेत की ही 3 नाती कायम माणसानं जपावी. त्याचा उद्धार होतो. वेळोवेळी आपल्या बहिणीला, आत्याला, मुलींना गिफ्ट देत राहावं. त्यानं शुक्र मजबूत होतो, माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपली पण भरभराट होते. या सगळ्या उपायामागं ज्या बहिणी भावांना हे सगळं देतील तेव्हा भावांनी त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून वस्त्र दान करावं अथवा त्यांना जे हवं असेल ते द्यावं. परिस्थिती नसेल तर 10-11 रुपये तरी बहिणीला द्यावेत. नुसती राखी कधीही बांधून घेऊ नये. सगळ्यात जास्त महत्व आहे बहिणीला काय द्यावं तर वस्त्र दान करावं. तिला साडी, ड्रेस जे काही ती घालत असेल ते घ्यावं. आता इथं तुमचा प्रश्न असेल, सगळेच 2 मुलं अजून छोटी आहेत तर ती आजारी पडतात, मग आम्ही हा उपाय करू शकतो का? हो, ती आजारी असतील, त्यांना अभ्यासातला प्रॉब्लेम असेल, आजारपणातला प्रॉब्लेम असेल तरी छोटे भाऊ बहीण हे उपाय करू शकतात. तुम्ही स्वतः मुलीला कपडे आणा, भावाच्या हातनं कपडे द्या. म्हणजे बघा तुम्हाला काय आनंद होतोय, काय फरक पडतोय ते. युनिव्हर्समध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी एवढी एनर्जी आहे तो द्यायलाच बसलाय आपल्याला. फक्त तुम्हाला घेता आलं पाहिजे ना, आपल्या अंगातले वाईट गुण सोडून टाकता आले पाहिजेत. जर भांडणं झाली असतील बहिणी भावांची, जर भांडणं झाली असतील प्रॉपर्टीवरनं, सगळं सोडून द्यायचा दिवस आला आहे रक्षाबंधनाचा. तर सगळ्या भाऊ बहिणींनी एकत्र या, एकत्र हे सगळं करा. आणि ज्यांना भाऊ नसतील, आता माझ्यासारखा असेल तर माझा भाऊ कोण आहे? माझा भाऊ सुनेत्रा आहे, सगळ्यांना माहिती आहे, आम्हीच एकमेकींना राख्या बांधतो. तर असं प्रेम सगळ्यांच्यात ठेवा. ज्यांना भाऊ नसेल त्यांनी स्वामी समर्थांना राखी बांधा, ज्यांना भाऊ नसेल त्यांनी बाबांना राखी बांधा, ज्यांना भाऊ नसेल त्यांनी आपल्या बहिणीला राखी बांधा. आणि एवढंच काय तर माझी अनुश्री म्हटली मला राखी बांधणारे, कारण मीच तिचा पाठीराखा आहे प्रत्येक गोष्टीसाठी. ती म्हणती आई असू दे, कुणीही असू दे, तुम्हीच सगळं माझं आहे म्हणून मी तुम्हाला राखी बांधणारे. म्हणजे नाती कशी जुळू शकतात बघा. नातं भाऊ बहिणीपेक्षा जो रक्षण करतो आपलं, जो आपल्याबद्दल काही हे करतो त्याला भाऊ मानलं तरी सुद्धा तो तेवढाच आधार आहे. तिथं मुलगा मुलगी भेद नाही. गेले कित्येक वर्ष झाले सुनेत्रा आणि मी एकमेकींना राखी बांधतो लहानपणापासून की आम्हीच एकमेकीचे भाऊ आहोत आणि आम्ही त्याच ह्याने एकमेकीच्या पाठीशी उभं राहतो. तर ज्यांना भाऊ नसतील त्यांनी व्हिडिओ ऐकून नाराज होऊ नका. तर तुम्ही आपल्या बहिणींसाठी, आईसाठी हे करू शकता. आई सुद्धा आपला आधार असते, सासू सुद्धा आपला आधार असते. प्रत्येक नाती कशी जपायची हे शिका, त्यावेळी दिवस पालटतील. परमेश्वरानं
नाती दिली आहे टिकवण्यासाठी, ना की तोडण्यासाठी. त्यामुळे ज्यांची कुणाची भांडणं असतील त्या सगळ्यांनी प्रॉमिस करा की आज आम्ही ताई सगळं सोडून देऊ आणि भावाच्या घरी जाऊन तेवढं आम्ही, जरी भाऊजाई तुमच्याशी बोलत नसेल तरी भावाला राखी बांधा, भावाला एवढं द्या आणि बाजूला व्हा. तुम्हाला माहीत आहे जिथं की ही जर आपण छोट्या छोट्या पोटल्या ज्या केलेल्या आहेत भावांसाठी, तिथं बहीण तुमची भाऊजाई त्याला मानणार नाही, त्याला म्हणाल तुला काहीतरी करणी बाधा वगैरे करते. अशी जिथं असतील त्यांनी जाऊ नका. मनापासनं फक्त देवापाशी हात जोडा. मी जो उपाय सांगितलाय तो सगळ्या डोळ्यापुढे आणा. आपल्या भाऊरायाला आपण देऊन टाकले आणि त्याची परिस्थिती सुधारली आहे एवढं करा. मानसिक दृष्ट्या जरी तुम्ही हे केलं तितकंच पॉवरफुल ठरणार आहे. कारण आहे त्या दिवशी फुल मून, त्या दिवशी आहे सुपर मून, त्या दिवशी आहे ब्ल्यू मून. त्यामुळे एवढी ताकद आहे ना त्यामध्ये, एनर्जीमध्ये त्या, की तुम्ही नुसतं चित्र जरी डोळ्यापुढे आणलं तर ते सक्सेस होणार. त्याचप्रमाणे अजून 2 दिवस मी तुम्हाला फुल मूनच्या रेमेडी सांगत राहणार आहे. तर व्हिडिओ बघत चला. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. बरं चल जाऊ दे, अजून एक उपाय तुम्हाला सांगते की ज्यांना हे सुद्धा काही जमणार नाही, काहीच जमलं नाही, भावाकडे जायलाही जमत नाही, एवढी नाती खराब आहेत की तुम्हाला काहीच जमणार नाही, त्यावेळी काय करायचं आहे, तांब्याची छोटीशी पंती घ्या. अगर स्टीलची घ्या, तांब्याची घ्या, सगळ्यात जास्त छान आहे, किंवा मातीची घ्या. पंती घ्या, त्याच्यामध्ये हातामध्ये आपल्या 7 गहू घ्या, ज्याची आपण चपाती करतो ते. 2 कापूर पंतीमध्ये ठेवा. पौर्णिमेच्याच दिवशी हे करायचं आहे. 2 कापूर पंतीमध्ये ठेवा, त्याला प्रज्वलित करा आणि त्याच्यानंतर 7 तांदूळ त्याच्यामध्ये घाला की माझ्या भावाचा उद्धार व्हावा, माझ्या भावाची लाईट गेली, परिस्थिती सुधारावी, माझ्या भावाचं काय जे असेल ते भावाबद्दलच्या तेवढ्या सगळ्या अपेक्षा मागा आणि त्याच्यानंतर त्याची झालेली राख चांगली एकत्र कालवा आणि युनिव्हर्समध्ये सोडून द्या. ते सगळे आशीर्वाद युनिव्हर्स भरभरून भरभरून तुमच्या भावांना देतील. तर हा ज्यांना काहीच करता येणार नाही त्यावेळीचा हा उपाय सांगितलेला आहे, तो घालून तुम्ही एक 5 ते 10 मिनिटं ओम सूर्याय नमः याचा जप करू शकता. कारण सूर्य ग्रह आहेत आपले पिता आणि पित्यांना जर आपण काही मागितलं, वडिलांना जर आपण काही मागितलं तर वडील दिल्याशिवाय राहत नाही. तसा सूर्यदेव तुमच्या भावाला पण सुखी ठेवेल. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा. छान छान कमेंट करा. वाईट कमेंट कुणी करू नका की आमचं भांडण आहे, अजिबात. आज कमेंट बॉक्समध्ये आजपासून रक्षाबंधनापर्यंत कमेंट बॉक्समध्ये कुणाच्याही रडणाऱ्या इमोजी नको आहे. आनंदानं साजरा करा. ज्याला भाऊ नाही त्यांनी काय करा सांगितलं आहे, तुम्हाला देव तुम्ही भाऊ मानू शकता, काही करू शकता, पण ह्याचे सणाचे दिवस आहेत. कुणीही वाईट कमेंट करायची नाही, उलटा आनंद कसा मिळेल तुम्हाला हे बघा. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय.